बहुत अच्छा बीटी का रिजल्ट आया है, स्पेशली इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ स्टूडेंट्स हु हैव क्वालिफाइड इन टॉप 3000, 5000, 10,000। तो हम लोग जनरली क्या करते हैं कि टॉप की एक आध रैंक्स को देखते हैं और वहीं पे फिक्सेट हो जाते हैं, वहीं हमारा ध्यान जाता है, क्योंकि इंसानी फितरत है, ज़्यादा याद नहीं रख सकता। बट मुझे लगता है जो सही मायने में किसी कोचिंग इंस्टीट्यूट का कंट्रीब्यूशन होता है वो होता है कि वो कितने बच्चों को टॉप कॉलेजेस में भेज रहे हैं, अच्छी रैंक्स के साथ वेरियस डिफरेंट कॉलेजेस में, आईआईटीज में भेज रहे हैं। तो उस लिहाज से आई फील ग्रेटफुल कि बीटी के टीचर्स, बीटी का सिस्टम, एडमिन स्टाफ सब इतनी मेहनत करते हैं कि हर साल हम बहुत अच्छा रिजल्ट ला पाते हैं। सो आई फील वेरी ग्रेटफुल इन दैट रिस्पेक्ट। सो मैं ऐसा अक्सर बच्चों को बोलता हूँ कि पुणे से जो आधे बच्चे हैं वो बाकलीवाल ट्यूटोरियल्स के हैं, और ये एकदम 100% सत्य है। जो टॉप कॉलेजेस में बच्चे जाते हैं उसमें से 50% या उससे ज़्यादा बीटी के होते हैं। सो दैट इज़ द कंट्रीब्यूशन ऑफ बीटीज टीम टू द सोसाइटी, एंड आई होप हम ऐसे ही अच्छा काम करते रहें। और एक अभी बच्चों ने एक पड़ाव, बहुत इंपॉर्टेंट पड़ाव पूरा किया है। अब वो कौन सा कॉलेज, कौन सी ब्रांच चूज करें, इसमें भी हम उनका मार्गदर्शन करने की कोशिश करेंगे। वी बी कंडक्टिंग अ काउंसलिंग सेशन फॉर देम, ताकि वो अपनी रैंक के हिसाब से जो बेस्ट उनको कॉलेज ब्रांच मिल सकता है वो उन्हें मिले। वो पूरी समझ से, पूरी नॉलेज इंफॉर्मेशन के बाद अवेयरनेस से सही निर्णय ले पाएं, सही डिसीजन ले पाएं, इसका भी हम उन्हें गाइड करने की कोशिश करेंगे। Grade, I hadn't really done anything really related to JEE or similar things. And in 11th grade, actually, just before 11th grade, I was living in Germany, but I'd stayed for about a year. And so हमें Germany से पता चला कि पुणे में BT is very famous and that BT provides some of the best coaching. तो हमने वहीं से decide कर लिया कि I'll join BT and I'll do JEE. And वहाँ पे सेमेस्टर्स लाइनअप नहीं होते, तो फिर मैं जब वापस आया तो आई जॉइन 3 or 4 months लेट। एंड सो इनिशियली मेरी शुरू में रैंक्स भी इतनी अच्छी नहीं आती थी। आई वाज़न्ट श्योर इफ आई बी एबल टू डू इट, बट देन माई टीचर्स एंड माई क्लासमेट्स दे रियली हेल्प, इन ओवर द 2 years मेरी रैंक्स एंड मार्क्स सब स्टेडली इंक्रीज हुए। एंड बाय द एंड आई वाज कॉन्फिडेंट कि मैं एटलीस्ट अंडर 1000 तो ले आऊँगा JEE एडवांस में। And then, of course, after the paper, I saw that I got 248 marks, and I saw that I got ranked 310. And I honestly think this was one of the best and most proud moments of my life. माझं नाव सोहन जेळेकर आहे आणि माझी रँक JEE ॲडव्हान्समध्ये 276 आली आहे। मी BT ॲक्च्युली 12th एंडलाच जॉईन केलं होतं रिव्हिजन पर्पसेससाठी, आणि तेव्हापासून BTने खूप मला सपोर्ट दिला आहे. म्हणजे टीचर्स एस्पेशली खूपच सपोर्टिव्ह आहेत, कुठल्याही टाईमला त्यांना कॉन्टॅक्ट केलं तरी चालतं. रिव्हिजन लेक्चर्स पण खूप चांगले होते, 3 राऊंड रिव्हिजनने खूप मदत झाली. ॲक्च्युली रिव्हिजन लेक्चरमधले काही प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेत सुद्धा आले माझ्या, तर मग त्याच्यामुळे मी खूप इम्प्रेस्ड होतो की किती सिस्टमॅटिक पूर्ण रिव्हिजन प्लॅन केलं होतं, आणि शेवटपर्यंत सपोर्ट होता यांचा. पेपर्स पण BT जे होते ते खूप वेल प्लॅन्ड होते. पूर्ण त्यांनी कव्हरेज केला फुल सिलेबसचा. एंडमध्ये जे भरपूर पेपर घेतले त्यांनी एकतर, त्याच्यामुळे JEE ॲडव्हान्स म्हणजे अजून एक BTच्या पेपर सारखीच वाटली, BTTS सारखीच वाटली JEE ॲडव्हान्स. आणि पुढे माझा प्लॅन IIT बॉम्बेमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घ्यायचा प्लॅन आहे. कन्सेप्च्युअली पण बेटर मुलं होती किंवा अजून अभ्यास करणारी पण होती, पण त्या एक्झाम मधल्या स्ट्रॅटेजीमुळे बऱ्याचदा खूप फरक पडतो. म्हणजे रँक आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा खूप जास्त होते. PCM सोडून जे स्किल्स आहेत, सॉफ्ट स्किल्स, त्याच्याने पण खूप कॉन्फिडन्स वाढतो, आणि म्हणजे कॉन्फिडन्स वाढवणं हे महत्वाचं आहे. आणि पेपर स्ट्रॅटेजी डेव्हलप करणं की मी कुठल्या सब्जेक्ट ऑर्डर काय असणार आहे सब्जेक्टची, आणि मग त्याच्यात पण मी पहिलं कुठल्या टाईपचे क्वेश्चन करणार, कारण JEE ॲडव्हान्समध्ये तर मल्टिपल करेक्ट, न्यूमरिकल ह्या सगळ्या टाईपचे क्वेश्चन असतात. तर मग पहिला इझियर कुठला मला जातो ते चूज करणं, कारण मल्टिपल करेक्ट खूप डेंजरस सेक्शन आहे. त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग -2 असतं. तू एक पण चुकीचा ऑप्शन केला तर निगेटिव्ह होतं. तर त्याच्यात कन्झर्वेटिव्ह राहणं की आपल्याला येतं त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट न करणं, उगीच तुक्के न मारणं, कारण निगेटिव्ह मार्किंग खूप महाग पडते JEE ॲडव्हान्समध्ये. तर मग त्याच्यामुळे तो कंट्रोल मी डेव्हलप केला ओव्हर एक्झाम्स, आणि त्याच्यात टीचर्सने खूप मदत केली माझी. म्हणजे नेहमी मला गायडन्स केला की कधी मार्क्सवर खूप फोकस करायचा नाही, खूप लोड घ्यायचा नाही कधी, नेहमी म्हणजे आपल्या. माझं नाव आयुष चौधरी आहे, मी पुण्याचा आहे, आणि माझी JEE ॲडव्हान्सची रँक 413 आहे.
मी प्रिपरेशन बाकी ट्युटोरियल्समध्ये चालू केलेली. 8th स्टँडर्डमध्ये फाउंडेशन कोर्स जॉईन केलेला आणि तेव्हा 8th to 10th मी एवढं सिरियसली नाही घेतलेलं, पण जे पण शिकवत होते लॉजिक वगैरे ते चांगलं शिकलं, इंटरेस्टने शिकलं. मग 11th-12th जास्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये झालं, पण लॉजिक जर ठीक होतं तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स समजायला पण इझी असतं. तर जर म्हणजे एकदा समजलं मग बस त्याला यूज करायचं आणि जास्त काही नॉलेज टाईप नाही आहे, पण जर त्याला यूज करता येतं तर म्हणजे जेई मग खूप इझीच आहे. म्हणजे मग ते एक्झाम डेवरती काय केलं त्याच्यावरती डिपेंडेंट आहे सगळं. तर म्हणजे चांगली प्रिपरेशन पण ठेवायची, जे पण विकनेसेस आहे ते त्याला क्लिअर करायचं आणि एक्झाम डेवरती काय सिच्युएशन काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याचा पण प्लॅन बनवून ठेवायचा. चांगली टेम्परामेंट ठेवायची, स्पीड वगैरे. बाकी सगळं म्हणजे मग तेवढंच आहे जेईमध्ये, अजून काय इझी. तर माझं नाव आहे अनुज पगार आणि माझी रँक 307. अँड अभ्यास तर मी असं काही वेगळा नाही केला, नॉर्मल जे सगळ्या कोचिंगमध्ये शिकवलं जातं तेच. फक्त म्हणजे जास्त फोकस ठेवायला लागतो. कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर कमी टाईममध्ये जास्त अभ्यास करू शकता. आणि प्लॅन्सचं बघायला गेलं तर अजून माझं डिसायडेड नाही आहे की CS घ्यायचं आहे का IIT बॉम्बेमध्ये जायचं आहे. त्यानुसार डिसाईड करणार आहे आता.